एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर निहालचा बर्थडे आहे, तर त्यासाठी थोडीफार जे शॉपिंग करायला मी जाणार आहे. तर मी आज तुम्हाला दाखवते मी काय काय घेते. बाकी सगळे गिफ्ट्स वगैरे तर ऑनलाईनच ऑर्डर केले, बट तरी काहीतरी नवीन भेटते का बघू. चला, सगळे गिफ्ट्स ऑनलाईनच बोलवलेत मी. रिटर्न गिफ्ट्स पण ऑनलाईन बोलवले, केक पण ऑर्डरच केला आहे, तर त्यामुळे त्या गोष्टी राहणार नाही आहेत. बट स्टील काही काही जसं की गोष्टी असतात छोट्या मोठ्या, थोडेसे बलून, ते पण मी ॲक्च्युली बॅकड्रॉप जे असतं की नाही ऑनलाइनच ऑर्डर केलं. बट कुछ चीज़ें रह जाती है जो ऑनलाइन पे महंगी मिलती है, तो वो लेने जा रहे हैं हम. तो चलो गाइस. तर मी आलेली आहे धायरीमधील मीना एंटरप्राइजेस म्हणून एका शॉपमध्ये, जिथे तुम्हाला रिटर्न गिफ्ट्स, बर्थडेसाठी किंवा ॲनिव्हर्सरीसाठी लागणारं डेकोरेशनचं सगळं मटेरियल मिळतं. इवन तुम्हाला ज्या फूडच्या प्लेट्स असतात, पॅकेजिंगचं मटेरियल असतं, म्हणजे होम डिलिव्हरीसाठी वगैरे जे लागतात ना, पेपर बॅग्स वगैरे, हे सगळं तुम्हाला मिळून जातील. पेपर प्लेट्स असतात त्याचे पण प्रकार, ग्लासेस, अशा कप, म्हणजे कॅप्स ज्या आहेत त्या, फॉईलवाले बलून्स असतील किंवा असे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला मिळून जातील. सगळं डेकोरेशनचं आयटम्स, जसे की बड्डेसाठी, ॲनिव्हर्सरीसाठी, बेबी शॉवरसाठी, वॉटेवर सेलिब्रेशन तुम्हाला करायचं असेल त्यासाठीचे इथे सगळं रिझनेबल रेटमध्ये मिळतं. तर तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. बलूनसुद्धा आणि सोबतच रिटर्न गिफ्टचे सुद्धा यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर मी तर बाकीचं तुम्हाला जसं सांगितलं मी घेतलंच होतं. तर मला लागणारं हे बलून फुलवण्याचं, थोड्याशा कॅप्स कमी पडत होत्या घरी असलेल्या, 3 नंबरचा हा डिजिट, प्लेट्स आणि ग्लासेस वगैरे हे मी घेतलं. रिटर्न गिफ्टचे पण हे आयटम्स मला छान वाटले. आणि त्यानंतर मी एकानं शॉपमध्ये आली, जे स्टीलचं दुकान असतं की नाही त्याच्या ठिकाणी, की मला निहालसाठी टिफिन आणि वॉटर बॉटल घ्यायची होती. त्याला स्कूलसाठी ज्या काही लागणार आहेत गोष्टी, त्या मी ॲज अ गिफ्ट त्याला देणार होते. मग त्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी पाहत होते. तर ह्या सगळ्या ज्या बॉटल्स आहेत ह्या आतून स्टील असलेल्या आहेत, तर क्वालिटी पण खूप छान आहे. टिफिन पण खूप चांगलं आहे, लीक प्रूफ आहेत आणि 300-350च्या रेंजचे पण होते. बट हे जे आहे 600-700च्या रेंजच्या आहेत. यामध्ये छोटा टिफिन आणि मोठा असं आहे, ज्याच्यामध्ये आपण तुम्ही दही, चटणी किंवा भाजी असं काही देऊ शकतात. अशा टाईपचे पण हे टिफिन होते. यामध्ये पण पाहत होते मी की कसे मिळतात, कारण काही याला असं काय म्हणतात ना, छोटीशी डब्बी बाजूला होती आणि काही ह्याच्यामध्ये असं सेफ एकाच ह्याच्यामध्ये होतं. स्पून पण फ्री होते आणि त्यामध्येच अशा स्टीलचं कंटेनरवाले घेतले, प्लास्टिकचे मी पाहत नव्हती. लहान मुलांना बड्डेला गिफ्ट काय द्यायचा हा खूप प्रश्न असतो. आणि जर तुम्ही घरी बड्डे करत असाल ना, तर एक लक्षात घ्या की लोक पण भरपूर गिफ्ट्स देतात. जर तुमच्या जवळची कोणी लोक असतील ना, तर त्यांना सांगायचे की तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे. अननेसेसरी जास्तीचा पोपट पसारा घरात भरून घेण्यापेक्षा, नाही का, ज्या कामाच्या वस्तू आहेत ते जर आपल्याला गिफ्ट म्हणून मिळाले, ते आपला पण जरासा भार हलका होतो आणि मुलांना पण जे पाहिजेत त्याच गोष्टी मिळतात, अननेसेसरीच्या मिळत नाही. हा छोटा डब्बा मला खूप छान वाटला, ज्यामध्ये आपण थोडंसं काजू, बदाम मुलांना देऊ शकतो. सॉस असेल काही तर असंही देऊ शकतो. तर तुम्ही नक्कीच असं टिफिन घेत असेल तर ट्राय करा. मी निहालसाठी पाहिलं, हे समर्थ म्हणजे समर्थ स्टील शॉप काहीतरी आहे नाव त्याचं, धायरीमध्येच आहे हे. त्यानंतर मी घरी आली, निहाल झोपेतून उठला होता, मग त्याला घेऊन गेली डीमार्टला. ॲक्च्युली डीमार्ट आमचा हा सेकंड पार्ट होता, कारण डीमार्टपेक्षा आम्हाला त्याची हेअर कट करायची होती. तर इथे निहाल स्वतःहून चेक करत होता की त्याला कशी पाहिजे बॉटल, सगळं. आता मी यामध्ये कॉमेंट्री काहीच करणार आहे, तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ पहा. हे हलका आहे, घ्यायची का अशी? हे बघा असं स्ट्रॉनी प्यायला. स्पायडरमॅन आय डोंट. निहाल ठेवते, घ्यायची. हे बघ, ही ॲस्ट्रोनॉटची पण आहे. ॲस्ट्रोनॉट घ्यायचा का बघ, त्याच्यावर डायनासोर आणखी काय काय आहे. घ्यायची का ती? एवढ्या बॉटलचा स्टॉक आहे इथे, बघू शकता. हे बघ निहाल,
स्पायडरमॅनचा टिफिन इकडे बघ. बघ स्पायडरमॅनचा टिफिन पडला का तुला? हा चल आणखी बघू. चल ये लवकर. आता स्टील मध्ये चेक करू जरा. चल थांब. चल आपण तिकडे आहे. बॅटमॅन आहे. स्पायडरमॅन आहे बघ इथं. स्पायडरमॅनचं खाली मांडी घालूनच बसला का आता तू? मांडी घालूनच बसला. हा हे बघ हे छान आहेत. मग हे बघ ह्याला छोटा टिफिन पण आहे. अरे तसं नसतं. त्याच्यामध्ये नसतं टाकायचं. ज्याचं त्याच्याच ह्याच्यात घ्यायला लागतं. शहाणा. असं टीचर खोलून देतात मग नंतर. हे बघा असं 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 दाबायचं आणि खोलायचं. उठ बरं त्यांना जाऊ दे. एकच घालायचा असतो एका वेळेला. एक काढ. डीमार्टमधून एक छान टिफिन बॉटल घेऊन आम्ही गेलो स्टुडिओ 11ला. तर दरवेळेस निहालचा हेअरकट आम्ही इथेच करतो. खूप छान करतात. प्रोफेशनल आहेत तिथले लोक आणि चांगल्या प्रकारे करतात म्हणून मला इथलं आवडतं. तर दरवेळेस आम्ही इथंच येतो. आणि बड्डेच्या आधी पॅम्परिंग करायलाच हवं मुलांना. तर दरवेळेसच निहालची हेअरकट इथं असते. तर दरवेळेस बड्डेच्या आधीसुद्धा आम्ही हेअरकट करत असतो. छान केस वाढू देतात आणि बड्डेच्या 2-3 दिवस आधी मी हेअरकट करते जेणेकरून बड्डेपर्यंत ते जे कट केला आपण ते त्याला सूट व्हायला वेळ पण लागतो नाही का. 2 दिवसात बरोबर ॲडजस्ट होऊन जातं. आपल्यालाही कळतं कसं हेअरकट करा म्हणजे कसा हेअरस्टाईल करायला हवं आपण असं. तर जास्त केस म्हणजे लांब नसल्यामुळे आम्ही मस्त छोटासंच हे केला होता. तोंडावर न जास्त येऊ देता. आणि निहाल इथे एन्जॉय करतो कारण कसं आहे तिथं गाडी वगैरे असते खेळायला आणि अधूनमधून त्याचं चालू असते किंवा महे नाही. हॅलो गाईज मग आमच्या निहालचा बर्थडे आहे. तर निहालचं पॅम्परिंग सुरू आहे आता. चला ट्रेन स्टार्ट झालेली आहे अशा प्रकारे. मज्जा. कोणतं? मी डीमार्ट मधून. सो गाईज व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय.